नमस्कार, मी कोतवाल सचिन दिलीप. फुरसंगी उरुळी देवाची निवडणुकीमधील प्रभाग 3 मधील आम आदमी पार्टीकडून झाडूया चिन्हावर लढत असलेला तुमचा सेवक. आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये सरकारी शाळा ज्या आहेत एकदम ठराविक आहेत. आपली प्रज्ञा शाळा असेल किंवा आसपासच्या 2-3 शाळा जी आपल्या गावामध्ये शाळा आहे, फुरसंगी जी जुनी शाळा आहे आणि शंभू महादेव ट्रस्टची एक शाळा आहे. या शाळा सोडलं तर चांगली यंत्रणा आणि या शाळा देखील काही संस्थांमार्फत ज्या चालवल्या जातात त्या पूर्ण पद्धतीने जशा पद्धतीने डेव्हलप्ड आजच्या युगाला जे अपेक्षित आहे, आजच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला ज्या पद्धतीचं शिक्षण घेणं किंवा मिळणं अपेक्षित आहे तर तशा मात्र नाहीत. आणि याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? तर कारण म्हणजे प्रायव्हेट शाळांना संधी मिळावी, प्रायव्हेट लोकांना बिझनेस करण्यासाठी संधी मिळावी, त्यामुळं जाणीवपूर्वक या शाळा बंद पाडल्या जातात. या शाळांमध्ये सुधारणा केली जात नाही. आपले वारिस सरांचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी सरकारी शाळा किती चांगल्या पद्धतीने करून दाखवलेली आहेत. मग ते करू शकतात वारिस सर, तर मग इथले राजकारणी का नाही करू शकत? आणि त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या लोकांना यांच्या बिल्डिंगी प्रायव्हेट शाळांसाठी भाड्याने द्यायच्यात, यांना स्वतःच्या शाळा टाकायच्यात. आणि याच्यामुळं काय होतं आहे की त्यांना त्यांच्या शाळा चालवायच्यात. जर सरकारी शाळा चांगल्या चालल्या आणि सगळी मुलं तिकडे गेली तर यांच्या शाळामध्ये कोण जाईल आणि यांचा बिझनेस कसा होईल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हे एकमेव कारण आहे. मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की प्रस्थापितांना निवडून देऊ नका, तर त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती ही मूळ कारणं आहेत. तुम्ही कुठल्याही राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, अगदी मशाल असेल, कुठल्याही उमेदवारांना जर निवडून दिलं तर यांच्या पाठीमागवरती हे प्रस्थापित आहेत. यांना वरून ऑर्डर देणारे त्यांचे नेते आहेत आणि भ्रष्टाचार जाणीवपूर्वक करायला सांगणारे नेते आहेत. माझ्या पाठीमागं केजरीवाल साहेब जे दिल्लीमध्ये जे भ्रष्टाचार विरोधात लढत आहेत आणि मी याच्यानंतर मध्ये कोणी नाही जो मला सांगणार आहे की भ्रष्टाचार कर आणि पैसे खा. त्यामुळं मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ज्या सरकारी शाळा आहेत एवढ्या चांगल्या दर्जाच्या करेल की तुम्हाला कधी खंत भासणार नाही की तुमची मुलं चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये किंवा चांगल्या प्रायव्हेट शाळेमध्ये जात नाहीत. तर तुम्ही अभिमानाने सांगाल की आमच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या एकदम जागतिक दर्जाच्या आहेत आणि आम्हाला कुठल्याही प्रायव्हेट शाळेची गरज नाही. धन्यवाद.